हेलो, गुड आफ्टरनून सभी को फिर से एक बार यहाँ पर हार्दिक स्वागत। चलते हैं आज के दिन का ये चौथा मुकाबला, एक इंपॉर्टेंट नॉक। चला मैच ऑन करा ना प्लीज, विनोद सर मैच ऑन करा। नाम क्या बोला था? अभी अभी नहीं तो कभी नहीं। बढ़िया शॉट। तो ये बिंदी गेंद यहाँ पर अभी के माध्यम से नज़र आई, पहली डॉट बॉल। तो एक तरफ ये मुकाबला इस चीता कैंप की चैंपियंस टीम, लास्ट मैच में फिरोज इलेवन ने एक आसानी से मैच को जीता। अब ये इम्पोर्टेंट नॉक है, यहाँ पर कौन जीतेगा और कौन हारेगा तो इंतज़ार करना पड़ेगा। ओह, इस बार पिकअप शॉट है, खिलाड़ी है लेकिन उसके सर के ऊपर से गेंद सीधा चली गई सीमा रेखा पार, जहाँ पर अनवर थे। रन मिले यहाँ पर 4। डीजे वाले भी नहीं। तो ये आज के दिन का चौथा मुकाबला और चौथे मुकाबले का ये फिर से एक बार यहाँ पर ज़मीन को आग लगाता हुआ फिर से एक बार अनवर है गेंद के नीचे। तो शोएब इस वक्त देखिए, अब सलामी जोड़ी, अब अभी बढ़िया गेंदबाजी, पहली बिंदी गेंद हमें नज़र आई थी, इस बार ऑफ स्टंप से काफ़ी बाहर। एक अनोखे अंदाज में विनोद सर ने कहा इट इज़ अ वाइड बॉल। स्कोर कार्ड में थोड़ी सी बढ़ोतरी होती हुई, स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 6 रन। थोड़ा परफेक्ट ध्यान देना, उस पर नहीं है वो मॉनिटर पे, नहीं तो तेरा ध्यान दे तो वो उसका देखेगा, गलती नहीं होना चाहिए, इधर भी ध्यान भटक मत। और हमारे बीच में हमारे ज़माने के आसिफ भाई यहाँ पर मौजूद है। एक थी गोल्डन तो दूसरी थी रिलायंस, एक थे गेंदबाज और एक थे ऑलराउंडर, तो एक बढ़िया तालमेल। ओह, यहाँ पर आ बैल मुझे मार, गेंद गई सीमा रेखा पार, मिले यहाँ पर रन, 6 रन। तो ये अच्छा पिकअप शॉट, मिड विकेट के सर के ऊपर से रन मिले जहाँ पर 6 रन। इस बार भी ऑफ स्टंप से काफ़ी बाहर और हम्पर ने कहा इट इज़ अ वाइड बॉल। स्कोर कार्ड में बढ़ोतरी होती हुई 13 रन। एक अच्छी शुरुआत यहाँ पर नूरा सिक्स स्पोर्ट क्लब की, जो इस वक्त शोएब ने फुलटॉस गेंद पर एक छक्का जड़ा था मिड विकेट जोन की तरफ। फिर से एक बार अभी बढ़िया गेंद लेट करने की कोशिश यहाँ पर अपील होती हुई। तो यहाँ पर बिंदी गेंद आती हुई, तो बिंदी गेंद आती हुई 5 ओवर का खेल, 5 गेंदों का खेल यहाँ पर ख़त्म हुआ।
और 13 रन यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर अपडेट होता हुआ। तो ये कांटे की टक्कर अब हमें नजर आएंगी। पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले में थोड़े से रन आते हुए। फिर से एक बार लो फुटॉस गेंद, हैदर है वहाँ पर, कोई गलती नहीं, क्योंकि देखिए एक बड़ा नाम है चीता कैम का, जो इस वक्त हैम्पर की भूमिका में हमें नजर आते। पहले ओवर का खेल यहाँ पर खत्म और स्कोर जा पहुंचा है 14 रन। पदिनाल, अनवर पदिनाल, समझ में कितना? 14 रन। गेंदबाजी ट्रैक पर एक बड़ा नाम बिलाल शेख, बढ़िया गेंद, यहाँ पर मौका बना है। देखिए थोड़ा सा दूर है, अब्दुल गनी गेंद को जब पकड़ेंगे तो वह, हाँ देखिए लीग फॉर्मेट का आखिरी मुकाबला है। इसके बाद में जो भी मैचेस होंगे वो 4 ओवर के मैचेस होंगे, क्योंकि कल के दिन में यही फॉर्मेट हमने यूज़ किया था। ओह, इस बार थोड़ा सा टाइमिंग यहाँ पर गड़बड़ हुई और गेंद के नीचे अभी, तो उन्होंने कहा अभी नहीं तो कभी नहीं, तो दूसरा विकेट, पहला विकेट यहाँ पर आता हुआ, सलामी जोड़ी यहाँ पर फोड़ी है बिलाल शेख ने। स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 15 रन। मानसया, तुमची गरज आहे सध्याच्या घडीला, लेट पण थेट असं आपण म्हणूया। मानसजी, तुमचं हार्दिक स्वागत। आता आले तर मायक्रोफोनचा तुम्ही ताबा घ्या। पहिले षटक मार्गस्थ आहे। या आता पुढचा आवाज आपण ऐकूया। खरं तर या ट्रॉम्बे विभागाचा एक गोड आवाज। ओव्हर टू मानस सर। तिसरा चेंडू बिलाल यांचा, ओहो हळवार पद्धतीने खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते। एका धावसंख्येने धावसंख्येत भर होते। धावसंख्या झालेली आहे 16 धावा।
पुन्हा एकदा बिलाल. सामना करतील ते सोहेल. ओहो, काय गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा. चेंडू जातोय सर यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बिलाल. पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. फलंदाजाला चेंडू काही कळत नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतील ते सोहेल. ओहो, चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी करणार नाहीये. सोहेल यांना परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 16 धावा आणि 2 गडी बाद. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते व्यंकट. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो सोहेल. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. गोलंदाजीसाठी आलेत ते व्यंकट आणि त्यांच्या समोर आहेत ते आबिद. पहिला चेंडू. व्यंकट यांचा सामना करतायत ते आबिद. ओ हो, पहिला चेंडू पाठवून दिला आउट ऑफ द पार्क. षटकार.
व्यंकट यांचा पहिला चेंडू होता आणि अभित यांनी स्पष्ट करून दाखवलंय की मीच धावा करणार या सामन्यात. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका लगावला. दुसरा चेंडू व्यंकट यांचा. पुन्हा एकदा सामना करतायत ते अभित. हो हो, पंच वळतायत. पंचांचा इशारा येतो. अवांतर धाव, व्हाईट बॉल, नकारात्मक चेंडू. धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या झालेली आहे 23 धावा. पुन्हा एकदा व्यंकट. दुसरा चेंडू. सामना करतायत त्या अभित. ओ हो, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय सर यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा अभित. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु चेंडू सर यष्ट्यांचा वेध घेतोय. अभित यांना परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता परंतु व्यंकट यांचा कमबॅक पाहायला मिळालाय. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. रफिक. संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 23 धावा झालेल्या आहेत आणि 3 गडी बाद झालेले आहेत. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू. व्यंकट यांचा. सामना करतायत ते रफिक. ओ हो, पहिला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात होते. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू उचलतील, फेकी करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. पुन्हा एकदा. काय चेंडू टाकलाय. शेवटचा चेंडू असेल. समोर फलंदाज सोहेल. उलटा फिरून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न यशस्वी ठरतोय का? तर हो, चेंडू चाललाय दणदणीत. चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 28 धावा आणि 3 गडी बाद.
वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो पुन्हा एकदा बिलाल. पहिला चेंडू बिलाल यांचा, सामना करतायत ते रफिक. ओ हो, पहिला चेंडू खेचलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चुकी करणार नाहीयेत. रफिक यांना परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतात, बरकत. पहिल्या चेंडूवर एक विकेट पाहायला मिळाला होता. दुसरा चेंडू बिलाल यांचा, सामना करतील ते बरकत. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू होता. चेंडू चालला मागच्या दिशेने, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 29 धावा, 29. तिसरा चेंडू, सामना करतायत ते सोहेल. ओहो, चेंडू गरकन फिरला आणि गेला सर यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा बिलाल, समोर सोहेल. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का? यस, 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 31 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. बॅटीची आतली कड घेतली. 1 धाव कंप्लीट होते. चेंडू चाललाय परंतु तिथे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत इथे 3 धावा कंप्लीट होत आहेत. पाचव्या षटकातला शेवटचा चेंडू असेल.
शेवटचा चेंडू बिलाल यांचा, समोर आहेत ते बरकत. चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चेंडू पकडतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 35 धावा, 35 ऑन बोर्ड. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं निर्णायक षटक घेऊन येत आहेत ते मोहसिन. पहिला चेंडू मोहसिन यांचा, बरकत यांच्यासाठी. चेंडू तर फिरवलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चेंडू पकडतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. हेलो, चलो नेक्स्ट मैच टॉस के लिए रेडी रहना है. जलीकट्टू और एस फाइटर, महेंद्र मणि और आसिफ. जैसा ही ये 5 ओवर का मुकाबला ख़त्म होता है तो आपके दरमियान यहाँ पर टॉस होगा और वो मैच होगी 4 ओवर की. ओ टू कॉम्बॉक्स. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मोहसिन, सामना करतोय तो सोहेल, चेंडू उडवून दिला आणि भिरकावून दिलाय सरळ 6 धावांसाठी. बेचाळीस धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार.
46 रन्स ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल्स. किती रन्स येणार या 2 चेंडूंवर? पाचवा चेंडू, पण खूपच पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. पाचवा चेंडू, मोहसिन यांचा सामना करतोय सोहेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला उडवलाय आणि पाठवलाय सरस सीमारेषा पार. षटकार. (53) रन्स झालेले आहेत. अजूनही एक शेवटचा चेंडू बाकी आहे. या 3 चेंडूंवर प्रहार पाहायला मिळालाय सोहेल यांच्या बॅटमधून. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू. सामना करतोय तो सोहेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. खूप चांगला ट्राय केला होता झेलसाठी, परंतु तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय, परंतु सोहेल यांना धावचीच्या स्वरूपात परतावं लागतंय. 55 रन्स झालेले आहेत आणि 56चा टार्गेट आहे. मदनी संघासाठी 56 धावांचं लक्ष्य असेल 30 चेंडूंमध्ये. थोडस स्पीडअप करायचं आहे. चला एस फाइटर आणि जलीकट्टू, देखिए आप सही समय में नहीं आएंगे तो ये 3 ओवर का मुकाबला होगा. ऑलरेडी आपको 4 ओवर हम खेलने के लिए दे रहे. अब 5 मिनट में अगर आप नहीं आते तो जलीकट्टू और एस फाइटर, तो 3 ओवर का ये मुकाबला होगा. महेंद्र मणि, मैच खत्म है तभी देते. इमो की तरफ से आया ना, जो षटकार मारला होता ना त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आला. इमो भाई सांग. इमो भाई यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय सोहेल यांच्यासाठी, जो षटकार मारला होता. बोलो त्याने एस फाइटरला बोलो. हा ये आला. चला आले. दे 1 मिनिट.
बाय अरे करीम पटनी है क्या? पैसा नहीं आ रहा है, ऐसा लग रहा है कोई वीआईपी। हॅलो, बघा एस फायटरचा कॅप्टन आलाय जलीकट्टू। 4 ओवर का ये मुकाबला होगा। जलीकट्टू आपका अगर कोई प्लेयर यहाँ पर है तो उसे भेज दीजिए, ठीक है? टॉस उड़ाना है। चलो फोन कर, ले 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 थांब थांब, त्यांना येऊन दे पहिला, थांब आयला नाही तो महेंद्र मनी आला। महेंद्र मनी तू टॉस उडायला घे, जलीकट्टू सलमान आइए टॉस उड़ा के लीजिए सलमान। या मी कुंदन कोळी सरांना विनंती करतोय, तुमच्या सुभाष आपण नाणेफेकी आपल्याला करायचं आहे। सलमान येत आहेत। राजेश भाई कॉइन द्या। आ रहा है उसका, एक आ रहा है वो तो सलमान है। हाँ लुक सलमान लवकर या। सरांचं नाव काय? संजय राहुल सर। आइए सर, संजय राहुल सर, इनके शुभ हाथों से यहाँ पर अब एक इम्पॉर्टेंट मैच का एक इम्पॉर्टेंट टॉस यहाँ पर उड़ाया जाएगा। हमारे संजय राहुल सर यहाँ पर उपस्थित है, कुंदन सर के करीबी दोस्त। और इस टूर्नामेंट में सर आपका हार्दिक स्वागत है। अतिथी देवो भव, खरं तर भारताची परंपरा आहे, जो कुठला पाहुणा जेव्हा आपल्या घरी येतो त्याला देवाचा दर्जा आम्ही देतो। कुंदन सराची स्पर्धा आहे, तर तुमच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। आसिफ या 4 ओवर का मुकाबला होगा। सलमान भाई 4 ओवर, आसिफ 4 ओवर। संजय राहुल सर मात्र इथे उपस्थित आहेत। कॅमेरामॅन फोकस करा। हेड्स कॉल, टेल्स, कौन जीतला है? टॉस जीता है, ज़्यादा नहीं, क्या नहीं, ओके चलो चलो सर। संजय सर तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा व्यासपीठावरती बसायचं आहे। जाऊया पुन्हा एकदा, आमच्याशी मानस मात्र तिथं जोडत आहेत। ओ टू मानस। ओ मोहसिन भाई, उनका नाम क्या है? माजी मुंबई साधन साधन सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। उमर आणि साधन। 56 धावांचं लक्ष्य असेल, 56 रन्स का टारगेट होगा। आणि संघासाठी पहिलं आणि स्वतःचं वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येत आहेत ते रफिक। पहिला चेंडू रफिक यांचा सामना करतायत ते उमर। पहिला चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे। एका धावेवर समाधान मानावं लागेल। दुसऱ्या धावेचा कॉल करतायत, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। दुसरा चेंडू सामना करतायत ते साधन। ओहो, काय चेंडू टाकलाय। फलंदाज वाईट साठी अपील करतायत, परंतु पंच अपील फेटाळतायत। गतिशील चेंडू होता, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेला। पुन्हा एकदा गोलंदाज रफिक तयार। ओहो,
काय गोलंदाजी पाहायला मिळते. वेगवान चेंडू. फलंदाजाला चेंडू काही कळत नाहीये. चेंडू जातोय सर यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव बॉल. पुन्हा एकदा रफिक. ओ हो, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा वाईटची अपील झाली, परंतु पंच अपील फेटाळत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव. डॉट बॉल. जलीकट्टू आपलं डिसिजन कळवायचंय. हा, यावेळेस पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. थोडीशी चूक करतायत रफिक. चार चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 धावा दिलेल्या आहेत. पाचवा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू खाली, परंतु तिथे चुकी होते. झेल निसटतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 4 धावा. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. रफिक यांचा शेवटचा चेंडू. सामना करतायत ते साधन. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. फक्त 1 धाव मिळेल तिथे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 5 रन्स. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो सोहेल. एक युवा गोलंदाज. पहिला चेंडू सोहेल यांचा. सामना करतायत ते साधन. पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु एकच धाव. दुसरा चेंडू सोहेल यांचा. सामना करतायत ते उमर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कड घेते. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. फलंदाजाला परतावं लागतंय.
नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत तौसिफ. 2 चेंडूंमध्ये 1 धाव देऊन 1 विकेट घेतलाय सोहेल यांनी. तिसरा चेंडू. सोहेल यांचा तिसरा चेंडू. सामना करतील ते तौसिफ. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. हवाई हल्ला चढवलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. षटकार. तौसिफ यांनी त्यांच्याच पहिल्या चेंडूवर एक जोरदार हल्ला चढवला आहे. चौथा चेंडू सोहेल यांचा. पुन्हा एकदा सामना करतात ते तौसिफ. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत खाली परंतु काही फरक पडणार नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. नको दर्याला नको उजार पारू घराला आज पूर्वेचे दिसाला. तौसिफ यांचे 2 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत आणि त्यांच्या 2 चेंडूंवर 2 जोरदार प्रहार पाहायला मिळालेत. चार चेंडूंमध्ये 18 धावा झालेल्या आहेत. पाचवा चेंडू सोहेल यांचा. पुन्हा एकदा सामना करता येते तौसिफ. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार.
शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. 24 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय सर यष्टी रक्षकाच्या हातात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 24 रन्स. अठरा चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. 18 बॉल अँड 32 रन्स. तिसरा गोलंदाज आसिफ. पहिल्या चेंडूवर नकारात्मक चेंडू. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 25 धावा. 25 रन्स ऑन बोर्ड. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर प्रहार चढवण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल थोडासा लांब राहिला होता. तोपर्यंत फक्त एकच धाव कंप्लीट होते. पुन्हा एकदा तौसिफ आणि दाखवून देत आहेत की मी मोठे फटके मारू शकतो. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. षटकार. तौसिफ यांनी आतापर्यंत 5 चेंडू खेळलेले आहेत आणि त्या 5 चेंडूंमध्ये 4 षटकार लगावलेत.
16 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. तिसरा चेंडू पुन्हा एकदा समोर तौसिफ. चौथा चेंडू पुन्हा एकदा सामना करता येते तौसिफ. बॅटीची कड लागले, चेंडू मागच्या दिशेने गेलाय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 23 धावा. साधन्यांनी फटका तर मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चेंडू पकडतील, फेकी करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु ती धाव फेटाळतात. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे 34. आसिफ यांच्या षटकातला शेवटचा चेंडू. सामना करतील ते पुन्हा एकदा तौसिफ. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा तौसिफ. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा बॅटीची आतली कड आणि चेंडू मागच्या दिशेने गेलाय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 35 धावा. बारा चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 21 रन्स. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतात ते रफिक. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने. त्यानंतर मोठे फटके पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा तोच गोलंदाज आलाय आणि समोर आहे तौसिफ, ज्यांनी आतापर्यंत 4 षटकार लगावलेत. पहिला चेंडू रफिक यांचा. सामना करतील ते तौफिक. ओहो, ऑफच्या दिशेने चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार.
डीजे 11 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. 17 रन्स टू विन. दुसरा चेंडू रफिक यांचा. पुन्हा एकदा सामना करतायत ते तौसिफ. वाईड. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. अकरा चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा रफिक. सामना करतायत ते तौसिफ. पुन्हा एकदा चेंडू हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू खाली. झेल धरतील का? झेल निसटतोय, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 42 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 14 धावा. तिसरा चेंडू रफिक यांचा. पुन्हा एकदा लाईन लेंथ चुकते रफिक यांची. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. दहा चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तौसिफ, परंतु यावेळेस रफिक तौसिफ यांना बीट करतायत. नऊ चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 9 balls and 13 runs to win. पुन्हा एकदा रफिक. समोर आहे तौसिफ. हो चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत. सोहेल चेंडू खाली, परंतु यावेळेस चुकी करणार नाहीये. तौसिफ यांना परतावं लागतंय. मोठे फटके हा सामना घेऊन जाऊ शकतात.
पुन्हा एकदा रफिक, परंतु सामना करतायत ते अब्दुल गनी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने चेंडू मारला. अभित येत आहे चेंडू खाली, चेंडू पकडून फेकी करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या झालेली आहे 44, 44 धावा. 7 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. रफिक यांचा शेवटचा चेंडू आणि सामना करतायत ते साधन. ओहो, पंचांकडे अपील करतायत वाईट साठी, परंतु पंच अपील फेटाळत आहेत आणि हा निर्धाव चेंडू. आता 6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. सहा चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल and 12 रन्स टू विन. Six ball and 12 runs to win. शेवटचं आणि निर्णायक षटक घेऊन येतात ते ताजू. पहिला चेंडू ताजू यांचा, सामना करतील ते गणी आणि पहिला चेंडू हवेत उडवलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. या नात्यान पडा. पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू ताजू यांचा. पुन्हा एकदा सामना करतायत ते गणी. पुन्हा एकदा चेंडू उडवला आणि हा सामना संपवलाय या षटकाराने.